कशासाठी आले ते ऐकून घेतो. आपलं आलेला पाहुण्याचं सन्मान करणं आपली जबाबदारी आहे. त्याला आंदोलन नाही. आम्ही आडमुठी आहेत का? नाही दिल्यावर मग आता काय करावं? अंमलबजावणी जर आज झाली, आम्हाला काय करायचं? मुंबईला गुलाल घेऊन येऊ बोलाय झालं तर. तुम्ही नाही झाली तर उद्या सकाळी 10 वाजता अंतरवालीहून गरीब मराठी, श्रीमंत मराठी, कर्मचारी, नोकरदार मराठी अख्ख्या मुंबईकडे उद्या निघणार आहेत. कारण आता कळून चुकलंय आणि मराठ्यांनाही संकेत सांगतो तुम्हाला, निर्णायक टप्प्यावर आंदोलन आहे. अशा टायमाला साथ द्या. माय बापा हो, आता साथ द्या. तुमच्या लेकरा बाळ्यासाठी उपाशी तापाशी राहतो, झटतोय. लेकराला हरू देऊ नका, जातीला हरून देऊ नका. आता मला साथ द्या. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तुम्ही जरांगे पाटलाला भेटीसाठी आले, काय सांगा? या ठिकाणी आपण त्यांची काय सांगा? थेट ओएसडी बोलतायत आणि त्यांचा आंदोलनाचा मार्ग काय चर्चा काय झाली? त्यांना आंदोलन मागे घेण्याची काही विनंती करणार काय विनंती केली का? त्यांचा जो आंदोलनाचा मार्ग आहे तो कसा असणार आहे तो जाणून भाजपच्या वतीनं आवाहन करण्यात येतं की मोर्चा पुढे ढकलावं म्हणून. त्या सध्या संदर्भात चर्चा झाली गणेशोत्सवाचा का? काळ देवेंद्र गणेशोत्सवाचा काळ. फडणवीसांनी सुद्धा सांगितलंय. मी फक्त मनोजदाची भेट, त्यांचा जो खाली घ्या ना, चेहऱ्याचं दिसून द्या. खाली घ्या त्या संदर्भात त्यांना काही अडचण असेल तर त्यासाठी मी त्यांची भेट घेतली. आंदोलन पुढे ढकलण्यासाठी काही रणनीती सुरू आहे का, प्रयत्न मी सुरू आहे? सर्वांना विनंती करतो की मी मनोजदाराची फक्त त्यांचा जो रूट आहे त्या संदर्भात मी त्यांची भेट घेण्यासाठी आलेलो आहे. काल पण आपण जर पाहिलं, काल एक व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्यानंतर तुम्ही ओएसडी म्हणून इथं पोहोचला. काय बोलणं काय झालं ते तर सांगा. याआधी त्यांची माझ्यासोबत चर्चा झालेली आहे आणि त्यांचा जो रूटचा येण्यासाठी जो त्यांचा आंदोलनाचा मार्ग आहे तो मार्ग कसा असणार आहे तो जाणून घेण्यासाठी मी आलो.